महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। राजकारण संध्याकाळी मोबाईलवर नव्हे, जनतेमध्ये व्हायला हवं। सुजय विखेंची कान उघडणी। श्रीरामपूरची जनता स्वाभिमानीच आहे, परंतु इथल्या ज्या राजकारण्यांनी आपला स्वतःचा स्वाभिमान संगमनेरकडे गहाण ठेवला, त्यांनी श्रीरामपूरच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणे हास्यास्पद असल्याचा खोचक पोला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लगावला। हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवरील 601 घरकुल योजनेच्या शुभारंभानिमित्त बोलताना विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर विखे यांनी श्रीरामपूर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय शेरेबाजीवर जोरदार हल्ला चढवला। डॉक्टर विखे पुढे म्हणाले की तुमच्या तालुक्यात राजकारण फक्त मोबाईलवरच चालते, तेही संध्याकाळी। फक्त मोबाईलवर राजकारण करणाऱ्यांना जनता आता चांगलीच ओळखायला लागली आहे। कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींनी सुजय विखे यांना नगरपालिका निवडणूक जाहीर झाली असून तुम्ही म्हटले तो राजकीय भूकंप केव्हा होणार असे छेडले असता ते म्हणाले की जसा भूकंप हा सर्वसामान्य जनता शांत झोपेत असताना होतो, तसाच आमचा भूकंपही सर्व शांत असल्यानंतर नक्की होईल। झाल्यावर आपल्या सर्वांना समजेलच। आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत, परंतु इथे सेना राष्ट्रवादीमध्ये नेतेच जास्त झालेत, त्यामुळे कुणाशी बोलावे हे कळत नाही। माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या तरी कुठलीही माहिती आपल्याकडे नसून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमात सगळं नियोजन मीच केलं, त्यावर अनेकांनी टीका केली, परंतु दी माझी स्टाईल आहे। श्रीरामपूरसाठी नवीन आहे, परंतु पुढे सर्वांना त्याची सवय होईल, असेही विखे यांनी समाज माध्यमातून ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावले। आता श्रीरामपूर तालुक्याची शहराची जनताच देऊ शकते। जे काही श्रीरामपूर तालुक्याची जनता ही स्वाभिमानी आहे हे तर सगळ्यांना मान्य आहे। त्यासाठी संगमनेरमध्ये जाऊन त्यांच्याकडून बोलून घ्यावं लागतं। येतात जाणाऱ्यांनी आपला स्वाभिमान संगमनेरला गहाण ठेवला असा अर्थ निघतो। आम्हाला विश्वास आहे की श्रीरामपूर तालुक्याची जनता योग्य तो निकाल देईल आणि जे काही कामं झाले असतील किंवा जे काही काम आम्ही करणार आहोत ते आम्ही जनतेपुढे मांडू आणि शेवटी जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील। नगरपालिकेत निवडणूक आता जाहीर झाली, आपण राजकीय भूकंप करणार होतो, आता कधी भूकंप नेहमी आपण पाहिलं असेल टीव्हीवर, तर माणूस जेव्हा झोपेत असतो तेव्हा भूकंपाचे झटके पडतात, तर ते भूकंप असाच होईल। तर अजून सगळे जागे आहेत, संध्याकाळी अजून झोपायला जायचं लोकांना मध्ये वाहून काहीतरी आपण मी बोलून जायचं हे योग्य नाही। जेव्हा ती घटना घडेल तेव्हा तुम्हाला कळलं। तर 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे, 17 तारखेपर्यंत आहे वेळ आम्हाला। अनुराधा अधिक भाजपमध्ये प्रवेश करतात, अनुराधा अधिक भाजपमध्ये प्रवेश करतात अशी चर्चा सुरू करतात। नाही, मला माहित नाही, तुम्हाला कोणी सांगितलं ते पण मला माहित नाही। महायुती होते का नाही हा पण एक प्रश्न आहे। आमचा प्रयत्न आहे की महायुती झाली पाहिजे। शिवसेनेमध्ये सगळे वेगळे वेगळे नेते मंडळी आहे, त्यांचा समन्वय करायचा प्रयत्न करू। पण हे ज्या बातम्या उडतात, कोण प्रवेश करतंय कोण प्रवेश करत नाही, हे ज्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या याच्यापैकी एकही भूकंप नाही। आता सध्या जे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होऊन राहिली, जे आज तुमचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा अनावरण, त्या संदर्भात आमच्या हातात माईक, आमच्या हातात सगळा कार्यक्रम, माझी सवय ती जुनी, माझा फार जुना प्रॉब्लेम आहे, त्याला मी काय करू शकत नाही। सध्या आता जे निवडणुकीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या लागलेलं आहे, त्या संदर्भामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही शहर अध्यक्ष आहेत ते आता काँग्रेसमध्ये जे असे बरेचसे लोक आहेत जे नगरसेवक परत पुन्हा तुमचे एक भाजपचे नगरसेवक सुद्धा परत काँग्रेसमध्ये गेले, त्या संदर्भात आपण काय? सर्वात प्रथम तर भाजपचा कोण नगरसेवक गेला मला माहित नाही,
भाजपचा नगरसेवक कोणी केलाय? भाजपचा नाही, काँग्रेसचा नगर. तुम्ही आता काय म्हटले? भाजपचा नाही नाही नाही, तुम्ही आता म्हटले भाजपचा कुठलाही नगरसेवक काँग्रेसमध्ये गेलेला नाही. हा पहिला मुद्दा. ते परत गेले, पण ते जे गेलेत ते सगळीकडे परत इकडे 17 तारखेच्या दिवसात हे पण सांगतो मी तुम्हाला, असं काही नाही. ते सगळीकडे जाऊन आलेले आहेत. त्यांचं नाव मी घेऊ इच्छित नाही. ते काय आहेत, कोणाबरोबर होते, अगोदर कोणाबरोबर होते, त्याच्या अगोदर कोणाबरोबर होते, हे काही मी सांगायची गरज नाही. त्यामुळं माझं असं मत आहे की हे फार कोणी जनतेने मनावर घेऊ नये. जे काही संगमनेरला जाऊन प्रवेश झाले नाही, असं वाटलं की काय फार असे बाबा आता काय भूकंप झालाय आणि काय झालाय, निकाल लागू दे तुम्हाला. प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या येणाऱ्या निवडणुकीत महायुती होऊ अगर ना हो तरी पण उमेदवार हा शिवसेनेचाच राहील. जर महायुतीमधून जर शिवसेनेला जर उमेदवारी नाही दिली तर आम्ही सेपरेट लढाई स्वबळावर लढू. हे मी बऱ्याच वेळेस ऐकलं यार, बऱ्याच वेळेस ऐकले. आमची काही हरकत नाही. त्यांचा निर्णय, स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. स्वबळावरच्या घोषणा मी माझ्या आयुष्याच्या 40 वर्षामध्ये ऐकल्यात. तर माझं काही म्हणणं नाही. मी कधी म्हटलो नाही मी स्वबळावर लढणार. आम्हाला महायुतीची आवश्यकता आहे. भारतीय जनता पार्टी महायुती होण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने करेल आणि महायुती म्हणून महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा राहील, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. बाकी ज्यांना असं वाटत असेल की ते स्वबळावर निवडणूक काढू शकतात, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्या पलीकडे काय मी अजून बोलणार नाही.